दरम्यान सावजी यांच्या विधानावर अंबादास दानवे आणि उदय सामंत काय म्हणालेत बघूया. एकदम ग्रामीण भाषेच्या याच्यात सांगितलं तर थूक चाटून काय भूक जात नसते. थूक चाटून काय भूक जाणार आहे. तुम्ही मोदीचे दौरे बंद करा ना सगळ्यात आधी. सगळ्यांसाठी सगळ्याच पक्षांचे आमदारांचे मानधन. मी कोणत्या पक्षाच्या आमदाराच्या विषयी नाही म्हणत. तुम्हाला माहिती आहे काय आमदारांचे काय हाल आहे. यायला बसला सुद्धा पैसे नसतात अशी स्थिती आमदारांची. त्याच्यामुळे असं करून काही होणार नाहीये. करायचं तर करायला काही प्रश्न नाही आहे. पण मी सांगितलं ना थूक चाटून काही भूक नाही जाणार. त्यासाठी वेगळे त्याला काय प्रॉब्लेम आहे. त्याला काय प्रॉब्लेम आहे. त्यांचं पेन्शन जे आहे 1 वर्षाचं ते म्हणलेलं आहे की आता सध्यासाठी फायनान्शियल बर्डन नको म्हणून घ्यायच्या वेळी न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. एक जनसामान्य नेता म्हणून नाही, चांगली गोष्ट आहे ना. चांगली गोष्ट आहे. तुम्ही सुद्धा या भूमिकेला नाही, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला मी एक साधं म्हणजे आता उदाहरण म्हणून देतो की आता पूर्ण MMR रिजनमध्ये फिरताना माननीय एकनाथ शिंदेसाहेब देखील EV व्हेकलनं फिरत आहेत. आपल्याला कदाचित असं वाटलं असेल की मोदी साहेबांनी आवाहन केलं म्हणून आम्ही आरंभशूरपणा करून पहिले 2 दिवसच EV व्हेकलमधनं फिरू. आज देखील मी EV व्हेकलमधनं झालेलो आहे. त्याच्यामुळे शासनाच्या आर्थिक जो बोजा आहे तो कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळेच काम करतो आहे आणि त्याच्यामध्ये सुबोधजींनी हा जर निर्णय घेतला असेल तर तो कौतुकास्पद आहे.